तालवाद्य पथक आणि वंदन ढोलताशा पथक मुंबई या दोन संघांमध्ये सुरू होणारी लढत. मॅचला इथे सुरुवात. पहिलाच बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर. पंचांनी वाईड बॉलचा इशारा केलाय. सुरुवात अतिरिक्त धावेने होते. श्री गणेशा झालाय धावसंख्येचा मुंबई संघाचा. आता प्रत्येक आव्हान हे वेगळं आणि प्रत्येक आव्हान हे बलाढ्य असणार आहे प्रत्येक संघाच्या विरोधात. मी सुरुवातीला सांगितलं की सुपर 16च्या लढती आहेत ह्या टॉप क्लास होणार आहेत. सगळे चांगले खेळाडू एकमेकांच्या विरोधात खेळणार आहेत. इथे देखील पदलालित्य हलकस पाहायला मिळालं परंतु संपर्क मात्र इथे होत नाहीये. कमबॅक केलं. या गोलंदाजाचा वेग आणि अचूक टप्पा आपण गेल्या त्या दोन लीग मॅच मध्ये पाहिला आणि आता इथे सुपर 16 मध्ये देखील सुपर 8 मध्ये दाखल होण्यासाठी तीच गोलंदाजी प्रामुख्याने आपल्या संघासाठी इथे सुरू केली आहे. वेगावरती स्वार होऊन अचूक टप्प्यावरती इथे गोलंदाजी साकारली जाते. पुढचा बॉल इथे देखील मिक्स टाइम चेंडू हवेत. शॉर्ट फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. विकेटचं पतन होईल. चांगला झेल इथे तेजस यांनी टिपलाय. शॉर्ट फाईन लेग मध्ये सोप्पा झेल इथे टिपला जातोय आणि पहिल्या विकेटचं पतन होतंय. पहिलाच बॅटर मुंबई संघाचा इथे बाद. सिल्वर डकची शिकार आणि पहिलाच बॅटर 1 या धावसंख्येवरती. बॅक टू द पॅव्हेलियन. निलेश उबारे इथे नवीन बॅटर मैदानामध्ये. तर सिद्धेश यांना हे मिळालेलं यश. वेगावरती प्रति हल्ला करण्याचा प्रयत्न केला गेला परंतु तो हल्ला इथे मात्र अंगलट येतोय. तर आघाडीचा बॅटर संघाचा संघनायक इथे मात्र धाराशी पाडतोय आणि विकेटचं इथे पतन होत आहे. पहिलाच बॅटर इथे 1 या धावसंख्येवरती एक मोठा धक्का बसतोय कारण संघाचा संघनायक बाद झालाय. त्यामुळे बाकीच्या बॅटर वरती अजून आणि अधिक जबाबदारी इथे वाढतीये. निलेश आणि त्यांच्या बरोबरीने विहांगी जोडी मैदानामध्ये आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा हलक्या हाताने एक चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू बॅटची मला वाटतं पायाचा इथे संपर्क होतोय. लेग बाय स्वरूपाची धाव इथे प्राप्त होते. पंचांचा इशारा आलाय. लेग बाय स्वरूपाची धाव आहे. धावसंख्येमध्ये होणारी 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 2 धावा. दोन धावेंवरती एक बॅटर आतापर्यंत बाद आहे. पुढचा बॉल सोडून दिलाय. चांगल्या चेंडूला इथे सन्मान दिलाय. चांगला चेंडू इथे हाताळला जातोय. उजव्या यष्टीच्या बाहेर ची गोलंदाजी इथे सुरू आहे. चांगली सुरुवात इथे सिद्धेश यांच्याकडून देखील पाहायला मिळते. वारंवार चांगली गोलंदाजी. काल संघाने देखील एक चांगला खेळ या लीग मध्ये आपण करताना पाहिलाय. जेव्हा जेव्हा संघ अडचणीत आलाय त्यावेळेस प्रत्येक खेळाडूने आपल्या संघासाठी चांगली कामगिरी देखील केली आहे. 2 धावा 1 बॅटर बाद. पुन्हा एकदा थोडस इथे बदलालित्य केलं. पुढे सरसवत येऊन खेळण्याचा प्रयत्न केला. गरज नसताना केलेली फेकाफेक इथे मात्र त्या 2 धावा प्राप्त केल्या जात आहेत. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 4. पहिलं षटक सुरू आहे. 4 धावा आहेत. फार संत गतीने इथे मॅचला सुरुवात झाली आहे. 4 धावा इथे पूर्ण झाल्यात. 1 बॅटर बाद आहे. सुरुवात चांगली झाली की शेवटही चांगला होतो. बघूया आता इथे सुरुवात बॅटिंग टीमची इथे खराब झाली आहे परंतु शेवट चांगला करण्याची क्षमता आहे बॅटरकडे देखील. इथे देखील परफ्यूम डिलिव्हरीचा वापर अगदी नाका जवळून चेंडू इथे मार्गस्थ केलाय. सिद्धेशांचा तिखट मारा. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 4 धावा वंदन ढोलताशा पथक मुंबई या संघाकडून. सुरुवात थोडीशी संयमाने झाली. सुरुवात थोडीशी निराशाजनक झाली.
संघाचे संगनायक स्वस्तामध्ये बाद झाले, परंतु आता येणाऱ्या बॅटरवरती ती जबाबदारी, आघाडीचा एखादा बॅटर स्वस्तामध्ये बाद झाला तर मात्र मिडल ऑर्डरला ती जागा सांभाळावी लागते. पहिल्या मॅच मध्ये देखील आपण बघितलं असेल, गजर संघाची सुरुवात 0 या धावसंख्येवरती फिंच बाद झाले, परंतु त्यानंतर संकेत, साहिल आणि त्याचबरोबरीने परमार यांच्या बॅटमधून आलेल्या त्या वैयक्तिक 48 धावा आणि त्यानंतर मात्र धावसंख्येचा एक मोठा उद्रेक आपण होताना पाहिलाय. त्यामुळे तुर्तास अशी गोष्ट सांगता येणार नाही. एखाद्या गोलंदाजावरती आक्रमण चढवलं आणि जर धावा वाढवण्याचा प्रयत्न केला तर सांगता येत नाही. इथे देखील षटक क्रमांक 2 ची सुरुवात प्रवीण यांनी केली आहे. पहिल्याच बॉलवरती निलेशांनी एक सिंगल काढली आहे. धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या 5. पुन्हा काहीसं वेगळं करण्याचा प्रयत्न, स्कूप करण्याचा प्रयत्न, परंतु एक धाव तिथे मिळते, जी लेग बाय स्वरूपाची इथे धाव प्राप्त केली जाते. धावसंख्येमध्ये होणारी 1 ने वाढ, धावसंख्या होते ती 6. 6 रन्स ऑन बोर्ड. प्रवीण या गोलंदाजाकडे देखील चांगला अनुभव आहे, इतर बॉलवरती देखील खेळण्याचा अनुभव आहे. त्या रिदम मध्ये सर्व काही गोष्टी समजून येतात की बॅटर बॉलर लेदर बॉल मध्ये नाविन्यपूर्ण कामगिरी करतायत की नाही, या गोष्टी सर्व काही त्यांच्या शैलीमध्ये दिसून येतात. पंच नो बॉलचा इशारा करतायत आणि तो कशा संदर्भात आहे? ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल आहे. वैभव कातोरे सर इथे आपल्याला निदर्शनात आणून देतात की गोलंदाजाकडून झालेली चूक इथे मात्र स्पष्टपणे दिसून येते. नो बॉलचा इथे कॉल केलाय. ब्रेकच्या बॉलवरती म्हणावा तसा फायदा घेता आला नाही. सिंगलने धावसंख्येमध्ये वाढ होते, धावसंख्या होते ती 9 धावा. निलेश आणि विहंग ही जोडी मैदानामध्ये अजूनही संयम आहे आणि स्वाभाविक आहे. एखादा आघाडीचा बॅटर ज्या बॅटमधून धावा येताना आपण बघितल्यात. मुंबई संघाने देखील लीग मधल्या दोन्ही मॅच जिंकलेल्या आहेत. त्याच्या उलट ताल संघाने मात्र एक मॅच गमावली होती, परंतु सरते शेवटी ते क्वालिफाय झाले आणि त्यानंतर मात्र तो पलटवार. आणि एखाद्या वेळेस आपण म्हणतो ना की एखाद्या वेळेस ठेस लागली की माणसाला सुधारण्याची वेळ मिळते आणि तो सुधारतो. कित्येक अशा टुर्नामेंट मध्ये आपण बघितलंय की बाहेर जाणारी टीम आतमध्ये ज्या वेळेस येते त्यावेळेस ती टीम विजयी देखील होताना आपण पाहिलेली आहे कित्येक वेळास, कारण त्यांना त्या गोष्टीची जाण लगेच होते. आणि त्याच दरम्यान आपण पाहतो इथे बॅटची आउटसाइड एज आणि निलेश यांच्या बॅटमधून हा चौकार येतोय 4 धावांसाठी. 13 धावा आतापर्यंत झाल्यात. एक बॅटर बाद आहे, दुसरं षटक प्रगती पथावरती आहे. 5 चेंडू आतापर्यंत झालेत. सिंगल डबल बरोबरच चौकाराने इथे धावसंख्येमध्ये वाढ करून देण्याचा प्रयत्न केलाय निलेश यांनी देखील. या चौकाराची गरज होती संघाला आणि तो चौकार आलाय. पुढचा बॉल इथे देखील मिस टाइम स्ट्रोक, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षण डाऊन द बॉल. ताल संघाचं क्षेत्ररक्षण चांगलं आहे, ही जमेची बाजू आहे आणि इथे मात्र चुकीचा फटका निलेश यांनी खेळला. विकेटचं पतन इथे होत आहे. चांगला झेल इथे टिपला जातोय. सिद्धेश गोरे इथे चेंडू खाली येत आहेत. विकेटचं पतन. अजून एक बॅटर इथे डगआउटच्या दिशेने बॅक टू द पॅव्हेलियन.
नियम दाखवायचा आहे आणि कॉम्बिनेशन जर जोडून आलं तर विहांग देखील वैयक्तिक आणि सांघिक धावसंख्येमध्ये वाढ करून देऊ शकतात, परंतु समोर गोलंदाज देखील तितकाच मातब्बर आहे. आशिष पहिलाच बॉल लोअर फुल टॉस ऑन साइडला चेंडू ढकलून दिलाय. क्षेत्ररक्षक आहे टीप मध्ये. सिंगलने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 14. 2 बॅटर बाद 14 धावा. धावसंख्येला आकार देण्यासाठी सिंगल डबल धावा देखील फार गरजेच्या आहेत. यानंतर देखील एक मोठी मॅच मैदानामध्ये संपन्न होईल, त्यामुळे दोन्ही टीम आपण तयार राहा. आल्या आल्या पहिलाच बॉल मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न मिड विकेटच्या दिशेने. सिंगल इथे मिळते. प्रवीण यांचा अकाउंट एका धावेने उघडत आहे. सांघिक धावसंख्येमध्ये देखील वाढ होते. धावसंख्या होते ती 15. एक फायटिंग स्कोर इथे उभा करण्याचा प्रयत्न नक्कीच जो केला जाईल, कारण वंदन ढोल ताशा पथकाला देखील ठाऊक आहे. ताल संघ देखील तितकाच ताकदवान आहे. नॉकआउट मध्ये तो देखील दाखल झालेला आहे. जरी तो सेकंड टॉपर असला तरी देखील खेळाडू मात्र टॉपर आहेत. पुन्हा एकदा सिंगल. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 16. आतापर्यंत एकूण गोळा केल्यात आणि चेंडू देखील आपण पाहिलं तर 15 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. 48 मधले 15 चेंडू हाताळले गेलेत, त्यामधल्या 16 धावा आणि 2 विकेट देखील त्या दरम्यान गमावल्या गेल्यात. डायरेक्ट हिट झालाय, परंतु कुठल्याही प्रकारचा धोका किंवा अतिरिक्त धाव इथे मात्र खर्च होत नाहीये. 16 धावेंवरती धावफलक. हा अनेक धावसंख्येचा इथे वाढवण्याचं काम बॅटर कशा प्रकारे करतील, तर गोलंदाज रोखण्याचं काम करतायत. इथे देखील आडवा बॅटने लॉंगऑफच्या दिशेने चेंडू खेळलाय. सिंगल मिळते. धावसंख्येत वाढ. धावसंख्या 17. लॉस ऑफ 2 विकेट. 17 धावा या आतापर्यंत पूर्ण झाल्यात. 2 बॅटर जे बाद आहेत. चांगली सुरुवात आणि चांगला शेवट हा देखील फार महत्वाचा आहे. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल. सिंगल पुन्हा एकदा मिळते. 5 चेंडूंमध्ये 5 सिंगल आहेत, जे जेमतेम गोलंदाजी आहे. धावा जास्त खर्चही केल्या नाहीत, जेमतेम इथे धावा खर्च केल्यात. विकेट प्राप्त होत नाहीयेत, परंतु रनबॉल इक्वेशन प्रमाणे फक्त सिंगल 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 एकेरी धाव. 5 चेंडूंमध्ये 5 सिंगल, जे 35% मिळवलेत त्यांनी. बरोबर काठावरती पास. अजून एक चेंडू शिल्लक आहे. बघूया ते 35%. अजूनही एक बॉल शिल्लक आहे. इथे मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेत. आता मात्र टक्केवारी वाढते. 40% पर्यंत गेली आहे, कारण शेवटच्या बॉलवरती इथे विकेट मिळते. विकेटने इथे अजून एक धक्का संघाला बसतोय. प्रवीण इथे डगआउटच्या दिशेने येत आहेत. झेल इथे टिपला जाईल. सिद्धेश भोसले यांनी टिपलेला सुरेख असा झेल आणि त्याच दरम्यान तिसऱ्या विकेटचं पतन. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 18. 3 गाड्यांच्या मोबदल्यात. बदली केले जातात ना, तसे बॅटर देखील बदली होत आहेत. नवीन बॅटर येत आहेत. दिगंबर जे नॉन स्ट्राईक एंडला आहेत, परंतु एका बाजूने विहांग. 8 चेंडू खेळलेत, 6 धावा बनवल्यात. पहिलाच बॉल. परीक्षित अतिरिक्त धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 19. सुरुवात इथे अवांतर धावेने केली आहे. आतापर्यंत मजबूत पकड निर्माण केली आहे ताल संघाने. निर्णय अगदी योग्य घेतलाय. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवलाय. फटका फसतोय. आशिष इथे मात्र चेंडू खाली येतील. संयमाचा बांध इथे फुटलाय आणि त्या बांध फुटल्यानंतर मात्र विकेटचं देखील पतन होत आहे. जो बॅटर आतापर्यंत विश्वासाने संयमाने खेळत होता विहांग, इथे मात्र चुकीचा फटका खेळत झेलबाद होऊन डगआउटच्या दिशेने बॅक टू द पॅव्हेलियन. धावसंख्येवरती
ते आळा बसवण्याचं काम केलंय. 19 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. मुंबईकरांना मात्र इथे बॅकफुटला ढकलण्याचं काम पुणेकरांनी केलंय. हे सरळ सरळ युद्ध आहे. 19 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. नवीन बॅटर तेजस सावंत तेजस्वी कामगिरी करण्यासाठी ज्या मैदानामध्ये येत आहेत. एकोणीस धावा झाल्यात. हा चेंडू देखील भरकटला जाईल. अतिरिक्त धाव, जरी अतिरिक्त धाव आली तरी त्यानंतर केलेला कमबॅक देखील विसरता येणार नाही. षटकाची सुरुवात अवांतर धावेने. पुढच्या बॉलवरती एक मोठी विकेट. पुन्हा एकदा अवांतर धाव. बघूया तेजस कशा प्रकारे उत्तर देतील. पुन्हा एकदा बदला लित्य. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी फसतोय. निर्धाव चेंडूची सांगता इथे होते. 20 धावा आतापर्यंत झाल्यात. 20 रन्स ऑन बोर्ड. षटक क्रमांक मैदानामध्ये इथे 4थं सुरू आहे. पुढचा बॉल गती काहीशी कमी केली. मिड विकेटच्या दिशेने फार मोठी गॅप आहे. भेदण्याचं काम केलंय परंतु क्षेत्ररक्षण लाजवाब. 2 धावा आपल्या संघासाठी वाचवल्यात परंतु 2 धावेने तेजस सावंत यांनी सांघिक धावसंख्येमध्ये वाढ करून दिली. धावसंख्या 22. 4 बॅटर बाद. 4थं षटक प्रगती पथावरती आहे. 3 चेंडू अजूनही या षटकातील शिल्लक. थोडासा व्यत्यय नक्कीच येतोय. बावीस धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. इथे देखील फटका फसतोय आणि यष्टीरक्षक इथे प्रयत्न चांगला आहे. शेवटपर्यंत चेंडूवरती नजर ठेवली परंतु ज्या वेळेस तो डायव्हिंग एफर्ट आपण बघतोय त्यावेळेस चेंडू हातातून निसटतोय. सिंगल धाव जेमतेम मिळते. 23 वरती 4. 2 3 4. 23 वरती 4. अप्रतिम इथे गोलंदाजी. अप्रतिम असं क्षेत्ररक्षणाचा प्रयत्न आहे. प्रत्येकाला जिंकायचं आहे. प्रत्येकालाच इथे या पर्वाचा मानकरी व्हायचं आहे. बघूया जो चांगला खेळणार आहे, जो चांगला इथे खेळ सादर करणार आहे ते टीम इथे नक्कीच विजयाच्या दिशेने वाटचाल करेल. हा देखील चेंडू हलक्या हाताने इथे धाव घेण्याचा प्रयत्न. इथे धाव झेल निसटला परंतु एखाद्याचं नशीब खराब असलं की तो मात्र बाद होतोच. आणि इथे मात्र आपण पाहतोय धावबादची शिकार ठरतायत. विकेटचं इथे पतन होत आहे. स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये इथे मात्र डायरेक्ट हिट केलाय आणि बॅटरला तेजसला डगआउटच्या दिशेने धाडलाय. ढोलताशा पथक ते अशी खराब कामगिरी करेल परंतु अजूनही वेळ आहे. अजूनही 50-50 ओव्हर आहे. अजूनही फायटिंग स्कोर 60-65 पर्यंत जरी धावसंख्या गेली तरी देखील एक चांगली मॅच इथे रंगतदार होईल आणि त्या दिशेने वाटचाल करावी लागेल. निम्मा संघ डगआउट मध्ये गेलाय म्हणजे टॉप ऑर्डर मिडल ऑर्डर ढासळली आहे परंतु टेल एंडर मध्ये जे बॅटर आहेत त्यांना मात्र डाव सावरावा लागेल आणि त्यासाठीच हा स्ट्रॅटेजिक टाइम आउट आहे. जी रणनीती आखण्याचा प्रयत्न इथे केला जाईल. दोन्ही टीम्स इथे मध्यंतराचा वेळ ड्रिंक टाइम इथे होतोय आणि लगेच एक विदिन मिनिटामध्ये आपण इथे मॅच कडे वळणार आहोत. 24 वरती 5 आहेत. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 5वं षटक येईल जे 50-50 ओव्हर असेल, जे मॅजिक ओव्हर असेल. इथे बॅटिंग टीम मॅजिक दाखवेल का आणि धावसंख्येला इथे उभारी देईल का. मध्यंतराचा वेळ आहे आणि डीजे मास्टर
आतुरतेने वाट पाहतायत आणि आपल्यासाठी एक सुमधुर संगीत इथे पेश करतायत. चार षटकांचा खेळ संपलाय. 24 धावा झाल्यात. 5 बॅटर बाद आहेत. षटक क्रमांक 5 मॅजिक ओव्हरला इथे सुरुवात आणि पुन्हा एकदा सीड उर्फ सिद्धेश बॉलिंग ट्रॅक वरती. पहिल्याच बॉल वेगात बॅट इथे फिरवण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा डायरेक्ट हिट. इथे प्रयत्न तर चांगला केला परंतु पुन्हा एकदा निर्धाव. ताल संघाने मात्र एक चांगला ताल इथे धरलाय जो म्हणजे बॅटिंग टीमला इथे रोखणारा ताल आहे. आणि जे वादन केलं जात आहे ना प्रतिस्पर्धी संघ मात्र इथे बॅकफुटला ढकलला जातोय. म्हणजे आपण म्हणत असतोच ना की साऊंडचं कॉम्पिटिशन आपण बघतो परंतु इथे ढोल ताशाचं देखील कॉम्पिटिशन आहे. आणि ते काय आहे हे ताल यांनी दाखवून दिलंय. पाहुण्यांचं स्वागत आपण आदराने केलं परंतु खेळामध्ये किंवा प्रतिस्पर्धी ज्या वेळेस असतील त्यावेळेस मात्र ते प्रेम कुठेतरी कमी होत आहे. आणि इथे मात्र ती इथे मैदानामध्ये किंवा एखाद्या आपण म्हणतो ना की युद्धामध्ये सर्व काही गोष्टी माप असतात. इथे मात्र इनसाइड आउटचा फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने एक चांगला फटका खेळलाय. 6 धाब्यांसाठी या फटक्याला इथे डिपॉझिट केलाय दिगंबर यांच्या बॅट मधून. हा षटकार 6 धाब्यांसाठी. मध्ये वाढ इन ऍक्शन. अँडी देखील पुढच्या मॅच मध्ये आपण खेळताना पाहणार आहोत. 30 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा इथे मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक इथपर्यंत पोहोचले परंतु चेंडूला इथे गॅदर करू शकले नाहीये. 2 धावा पूर्ण. तिसरीचा प्रयत्न केलाय. गरज होती का? या तिसऱ्या धावेवरती सर्व काही अवलंबून आहे. 2 धावा तर योग्य पद्धतीने इथे पूर्ण केल्यात. तिसरी आहे की नाही याची पडताळणी आपण तिसऱ्या पंचांकडे करतोय. अतिघाई केली आहे परंतु सरते शेवटी इथे बॅटर बाद आहेत की नाही याची पडताळणी केली जाईल आणि त्यानंतर सर्व काही गोष्टी आपल्यापर्यंत स्पष्ट होतील. इथे तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये बॅटर OUT आउट. जे आत्ताचे एकूण 2च धावा आहेत आणि
32 धावा आतापर्यंत झाल्यात. 6 बॅटर जे आतापर्यंत बाद झालेत. या षटकामध्ये देखील पहिला बॉल निर्धाव, त्यानंतर षटकार, त्यानंतर दुहेरी. तिहेरीच्या प्रयत्नामध्ये बॅटर बाद आणि लगेच पुढच्या बॉलवरती देखील कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. धावसंख्या 32. पाचवं षटक सुरू आहे. पुन्हा एकदा वेगवान मारा आहे. इथे देखील विकेट गमावली जाते. स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याच्या प्रयत्नामध्ये विकेटचे इथे पतन होत आहे. अजून एक बॅटर इथे धावबाद होऊन डगआउटच्या दिशेने इथे जाताना आपल्याला पाहायला मिळतात. अनिकेत यष्ट्यांच्या मागे चांगलं यष्टीरक्षण करतायत. तर दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय सिद्धेश देखील चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळालेत. महेश इथे बाद होत आहेत. आल्या पावले त्यांना डगआउटच्या दिशेने जावं लागतंय. तर नवीन बॅटर राहुल दादा अंबिका आले, जाधव नाही आले. इथे मात्र या फटक्यावरती किती आहेत? 4 धावा आहेत. याचाच अर्थ 12 धावा या षटकामध्ये आल्यात. म्हणजे एकूण 11-12 शेवटच्या बॉलवरती आलेला चौकार 50-50 ओव्हरमध्ये तब्बल 18 धावा इथे स्कोर कार्ड वरती जोडल्या जातील. कारण 12 धावा त्या आल्या आणि त्याच बरोबरीने या 6 धावा बोनसच्या देखील आहेत. 18 धावेने इथे धावफलक या षटकामध्ये थोडासा वधारला जातोय. 5 षटकांचा खेळ संपलाय आणि धावसंख्या मात्र 42. 42 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 7 विकेट. चला वेळेकडे लक्ष ठेवा. वेळ वाचवायचा आहे तुम्हाला. बेचाळीस धावा 7 गड्यांच्या मोबदल्यात. अनिकेत इथे गोलंदाजी मार्क वरती आहेत. 6वं षटक हाताळण्यासाठी येत आहेत. वैयक्तिक पहिलं षटक फिरकेपटूंना इथे आमंत्रित केलाय. पहिलाच बॉल नटराज पोज मध्ये इथे खेळलाय. एक पाय वरती करत ऑन साइडला सिंगलने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 43. दुसरीचा प्रयत्न इथे मात्र नकार कळवलाय दिगंबर यांनी. एका बाजूने दिगंबर डावाला आकार देत आहेत. 6 चेंडूंमध्ये 13 धावा, 200+ स्ट्राईक रेटने इथे धावा बनवल्यात त्यांनी. परंतु एवढ्याशा धावा इथे पूरक नाही आहेत. कारण ताल संघाकडे चांगले बॅटर आहेत, मातब्बर बॅटर आहेत आणि त्यांच्या विरोधात एक फायटिंग स्कोर म्हणजे 70-80+ करावे लागतील. परंतु दिगंबर ज्या शैलीमध्ये खेळतायत तिथे मात्र जेमतेम एखादी दुहेरी धावच मिळते. चांगला प्रयत्न आहे. 22 स्वरूपाची ती एक धाव इथे प्रामुख्याने प्राप्त केली जाते. धावसंख्या होते ती 44 धावा. 44 रन्स ऑन बोर्ड. 44 धावा. पुन्हा एकदा बिगेटचा प्रयत्न आणि इथे मात्र बाहुबलीच्या बॅट मधून हा बाहुबली फटका. षटकार 6 धावेंसाठी. संघाचा अर्धशतक पूर्ण. 50 धावा झाल्यात. 50 अप. कधी कधी असं होतं तर राहुल जाधव इथे आपण पाहतो बॅटिंग साठी आहेत. फार क्वचित बॅटिंग करत असतील, परंतु जेव्हा संधी मिळते तेव्हा त्यांनी करून दाखवलं की मी संघामध्ये काय, हो मी कामाचा माणूस आहे आणि त्यासाठी मी संघात आहे. 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा संधी आहे. इथे मात्र चूक होणार नाही. विकेटचं होईल पतन. अजून एक बॅटर इथे झेलबाद होऊन डगआउटच्या दिशेने. बॅक टू द पॅव्हिलियन. तेजस यांनी टिपलेला सुरेख असा झेल. विकेटचं पतन होत आहे. एक झेल सुटला त्यानंतर मात्र
त्या धावा आपण येताना पाहिल्यात, परंतु आता इथे विकेट प्राप्त केली जाते. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. प्रथमेश शिंदे, राईट हँडेड बॅटर, स्ट्राईकला सज्ज होत आहेत. 50 धावा आतापर्यंत झाल्यात. पुन्हा एकदा सुरेखरित्या इथे चेंडूला वळण दिलंय. 50 धावा 8 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत, त्यामुळे दोन्ही टीमचे कर्णधार आपण तयार राहा. पुन्हा एकदा आपल्याला ही सूचना, ही माहिती दिली जाते. पुन्हा एकदा इथे निर्धाव चेंडू आहे. टॉट. 6 षटकांचा खेळ संपलाय. 50 धावा झाल्यात. अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. पुढचे दोन्ही टीम आपण तयार राहायचंय. अजिबात वेळ लावायचा नाहीये. शिवगर्जना आणि युवा वाद्य पथक आपल्या प्लेइंग 11 आणि त्याचबरोबर या इनिंग नंतर आपला नाणेफेकीचा कौल, या सगळ्या गोष्टी क्लिअर करून घ्या. आपण सकाळपासून प्रत्येक संघाला ही विनंती केली आहे. आतापर्यंत प्रत्येक संघाने सहकार्य केलंय, त्यामुळे तुमच्याकडून देखील सहकार्याचीच भावना. शिवगर्जना टीम फॉर्म घेऊन जा प्लेइंग 11 देण्यासाठी. प्रवीण इथे गोलंदाजी मार्क वरती आहेत. वैयक्तिक दुसरं षटक हाताळतात. हॉस्टेल एंड कडून हा मारा केला जातोय. चेंडू देखील लॉंगॉनच्या दिशेने वाईडिश लॉंगॉन मध्ये सिंगल इथे प्राप्त होते. दिगंबर एकदा नॉनस्ट्राईक एंड वरती आहेत, परंतु प्रथमेश शिंदे दिगंबर यांच्या साथीने कशा प्रकारे धावसंख्येला आकार देतील. धावसंख्या मात्र 51 झाली आहे. 8 बॅटर बाद आहेत. थोडीशी पडझड आज वंदन ढोल ताशा पथक या संघाची आपण पाहतोय, परंतु अजूनही वेळ गेलेली नाहीये. पुन्हा एकदा क्रॉस बॅट इथे खेळण्याचा प्रयत्न. वेगवान गोलंदाजांच्या विरोधात टेलंडर नेहमीच वाकड्या तिकड्या बॅटी फिरवतात. लागला तर चौकार, अन्यथा निर्धाव अथवा विकेट जाण्याची शक्यता आहे. परंतु जो रेकग्नाइज बॅटर आहे की ज्यांनी बॅटिंग या अगोदर ती केलेली आहे ते दिगंबर, जे नॉन स्ट्राईक एंडला आहे, मग ती एक धाव घेण्याची गरज होती का? अन्यथा तिथे नकार जरी कळवला असता तरी पुढच्या बॉलवरती एखादा चौकार किंवा षटकार खेळण्याची संधी मिळाली असती, आणि हेच होतं नेहमी. इथे मात्र डायरेक्ट हिटचा प्रयत्न आहे आणि तिसऱ्या पंचांकडे नॉन स्ट्राईक एंड कडे इथे जी फेकी करण्यात आली, त्यामुळे त्या टेक्नॉलॉजीचा वापर काझी सरांनी इथे कळवलाय तिसऱ्या पंचांकडे, आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय लगेचच इथे येतोय. बॅटर OUT आउट. दिगंबर इथे डायरेक्ट हिटचे शिकार ठरतायत. यष्टीरक्षक इथे मात्र भक्षक ठरतायत. दिगंबर यांना मात्र डगआउटच्या दिशेने धाडून देतायत. शेवटचा बॅटर देवेन. शेवटची जोडी इथे मैदानामध्ये आहे. एक्कावन्न धावा. बघा, ती एक धाव जी काढली ना ती धोकादायक ठरली. कधी कधी धावा बनवणं पण धोकादायक ठरायला लागलंय. आता क्रिकेटमध्ये नक्की करायचं काय? बॅटर जर धावा बनवणार नाही तर करणार काय? नकार तर प्रत्येक बॉलवरती देऊ शकत नाही. 51 धावा झाल्यात. 9 बॅटर बाद आहेत. 7वें षटक मैदानामध्ये सुरू आहे. हा चेंडू देखील खोलवट टप्प्याचा आहे. जेमतेम एक धाव, ती देखील लेग बाय स्वरूपाची आहे. धावसंख्येमध्ये होणारी वाढ. धावसंख्या होते ती 52 धावा. या 52 धावांमधल्या 5 धावा या बोनसच्या आहेत, हे विसरून चालणार नाही. 6 धावा. त्यामुळे म्हणावी तशी बॅटिंग कुठल्याच बॅटरने केली नाही. आता मात्र गोलंदाजांना सर्वोत्तम गोलंदाजी करावी लागेल, अन्यथा
मुंबई संघ देखील इथे पराभूत होऊ शकतो, परंतु चांगला खेळ इथे त्यांना देखील दर्शवावा लागेल. सहजासहजी ते देखील हरणार नाहीत, प्रयत्न करतील. पुन्हा एकदा वेगवान चेंडू इथे हाताळला जातोय. षटकाची समाप्ती. धाव घेण्याचा इथे प्रयत्न केला जातोय. नक्कीच शेवटचा बॉल इथे निर्धाव होता, परंतु फेकी करण्याच्या प्रयत्नामध्ये ती एक धाव अतिरिक्त मिळते. 53 धावा झाल्यात 7 षटकांच्या समाप्तीनंतर. अंतिम शेवटचे 6 चेंडू इथे शिल्लक आहेत. शेवटचं षटक. राघव इथे गोलंदाजी मार्क वरती आहेत. शेवटचं षटक हाताळण्यासाठी आलेत. पहिल्याच बॉल वरती इथे जेमतेम एक धाव मिळते. धावसंख्येमध्ये 1 ने होणारी वाढ. धावसंख्या 54. तर एक धाव देखील संघाला फार महत्वाची आहे. फार मौल्यवान धावा आहेत. एक धावा देखील ते खर्च करायला देखील आवडणार नाहीत, आणि खर्च जर केल्या नाहीत तर मात्र इथे जमणार नाही. वाईट बॉल, अतिरिक्त धाव. धावसंख्या 55. 55 रन्स ऑन बोर्ड. 9 बॅटर बाद 55. पुन्हा एकदा ऑन साइडला प्रथमेश यांच्या बॅट मधून चेंडू खेळून काढला. एक धाव पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न. दुसरी देखील इथे पूर्ण आहे. पण म्हणतो ना, एखाद्या बुडणाऱ्या व्यक्तीला काठीचा देखील आधार फार मोठा वाटतो, आणि इथे देखील तसंच आहे. एखाद्या मोठ्या संघाला इथे एकेरी दुहेरी धावा देखील आता फार गरजेच्या आहेत. पुन्हा एकदा इथे मॅच टाइम स्ट्रोक. संपूर्ण टीम इथे बाद होतीये. ऑल आउट. इथे मात्र झेल टिपला जातोय. सुंदर झेल. संपूर्ण संघ इथे बाद होतोय. 57 या धावसंख्येवरती. 58 धावा जिंकायला असतील तर बघूया या धावसंख्येचा पाठलाग कसा केला जाईल. चला पुढील टॉस काय झालाय? युवा वाद्य पथकानं टॉस जिंकला आणि बॅटिंग घेतली. नाणेफेकीचा कौल अगदी इथे सुरेखरित्या पार पाडलाय. आपण पुढच्या मॅचला लगेचच यानंतर सुरुवात करणार आहोत. आणि चला आपण दुसऱ्या डावाला सुरुवात करतोय, जिथे 58 धावेंचा पाठलाग तो कशा पद्धतीने केला जाईल आणि त्यांना रोखण्याचं काम मुंबईकर कशा प्रकारे आपल्या गोलंदाजीमध्ये करतील. दुसऱ्या डावाची सुरुवात पुन्हा एकदा
नरेश ढोमे सरांच्या आवाजामध्ये इथे ऐकूयात. या सर, आपलं पुन्हा एकदा इथे कॉमेंट्री बॉक्स मध्ये स्वागत आहे. पुन्हा एकदा आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपण बघतोय शिवमुद्रा प्रीमियर लीग सीझन 2 मुद्रा प्रतिष्ठान शिवमुद्रा ढोल ताशा पथक यांचा अत्यंत स्पृहणीय असा उपक्रम आणि धावफलकावरती धावा 5 आहेत. विजयासाठीचं आव्हान प्रीतम आंबरे आणि विश्वेश उटांगळे हे दोन फलंदाज सलामीला दाखल झाले. निलेश उभारीच्या हातामध्ये चेंडू आहे. खरं तर मागच्या दोन्ही मॅच हाय रन चेस होता आणि इथे लो स्कोअर, मात्र तडाखे पाठोपाठ तडाखा. प्रीतम आंबरेचा हा षटकार, बेधुंद षटकार. उन्हाचं वातावरण जरी असेल, कडाक्याचं ऊन पडलेलं असेल, तर हे षटकार मात्र प्रेक्षकांच्या डोळ्यांना गारवा देणार आहेत. 11 धावा फलकावर ताल पथक. वंदन पथक मुंबई संघानं दोन्ही मॅच जिंकल्या होत्या. ताल पथकाला मात्र एका सामन्यामध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. प्रीतम आंबरे, विश्वेश उटांगळे हे ताल पथकाची सलामीची जोडी. पहिल्या षटकामध्ये 11 धावांची सलामी दिलेली आहे. आणि परत एकदा सरळ बॅट, नो बकवास, अगदी सरळ, बाणासारखा सरळ. 6 धावा आणि पहिलं षटक पूर्ण होईल. 17 धावा फलकावर. हाय बॅकलिफ अँड फ्लरिशिंग फॉलो थ्रू इज हॉलमार्क ऑफ ग्रेट क्रिकेटर.
बॅकलिफ्ट मोठी होती आणि त्याच्यानंतर फटका खेळल्यानंतर जो त्याचा फॉलो थ्रू होता बॅटचा, फ्लरिशिंग होता. एक चांगला क्रिकेटर दिसेल आपल्याला प्रीतम आमरेमध्ये. 16 धावा, 5 चेंडूमध्ये 16 धावा फटकावल्यात प्रीतम आमरेनं आणि फलकावरती धावा 17. पहिलं षटक संपलेलं आहे. ऐकायचा होता स्क्वेअर लेगला, फसलेला आहे प्रयत्न. तेंडुलकर आणि सेहवाग या दोघांची एक मुलाखत विक्रम साठे घेत होते. त्यामध्ये तेंडुलकरने सेहवागचं असं वर्णन केलं होतं की तो टेक्निकली साऊंड प्लेअर नाहीये, तो त्याचे पाय कदाचित चालत नाही पण हात चालतात. आणि क्रिकेटमध्ये धावांचा गल्ला महत्वाचा आहे, तुमचं तंत्र महत्वाचं आहे का, पण तुम्ही जर त्या धावा बनवत असाल, तुमच्या बॅटमधून धावा येत असेल तर त्या तंत्राची काही व्हॅल्यू नाहीये. धावा बनवण्यासाठी तुम्हाला तंत्राचा उपयोग होतो, पण तुमच्याकडे तंत्र चांगलं असून जर धावा येत नसतील तर त्या तंत्राचा उपयोग नाही. अनेक खेळाडू आपण जगभरात असे बघितलेले की तांत्रिक दृष्ट्या ते कदाचित निश्चित तेवढे सक्षम नसतील, पण त्यांनी धावा बनवलेल्या आहेत. धावफलक तिथेच थांबलेला आहे. 17 धावा प्रतीकचा. सावंतचे दोन्ही चेंडू अप्रतिम होते. 18 धावा, माफ करा, 1 धाव इथे आलेली आहे मागच्या चेंडूवरती. अठरा धावा, 19 आम्ही चर्चा करत होतो, त्यामध्ये अजून 4 ची भर टाका. आता 5 धावा इथे मिळतील या चेंडूमध्ये. वाईड आहे, 4 धावा आहेत. एकतर आपल्याकडे बॅलन्स कमी आहे आणि खिशात जर कमी बॅलन्स असेल तर आपण काय करतो, काटकसर करतो. बरं, खात्यात कमी बॅलन्स असेल तर काटकसर करतो आपण. आता ती काटकसर करण्याची वेळ आलेली आहे. ओ, इथे काटकसर होत नाही, ते उधळण आहे, मुक्त उधळण आहे, उधळपट्टी आहे. धावा मिळतील 6. धावफलक पोहोचेल 29 वर. दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा धावांचा सडा पडलेला आहे. सकाळी आपण पारिजातकाची फुलं वेचतो एक एक करून, पण मला वाटतं पारिजातकात झाड हलवल्यानंतर जसा सडा पडतो ना, तसा धावांचा सडा पडलेला आहे पहिल्या 2 षटकामध्ये. पॉवर प्ले मध्ये 29 धावा, सडा टाकलाय धावांचा. परत एकदा लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक कोणी नाही डीप मध्ये आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. धावा 4.
प्रीतम आंबरेनं मात्र इथं धावांचा विस्फोट घडून आणलेला आहे. बाहेरची कड आहे आणि थर्ड मॅन क्षेत्ररक्षक आउटफील्ड तिथं वेगवान आहे, मागे जावं लागेल चेंडूच्या. 2 धावा इथे मिळणार आहेत आणि 39 वरती पोहोचत आहेत ताल पथक. वंदन ढोलताशा पथक मुंबई विरुद्ध ताल पथक पुणे. पुणे विरुद्ध मुंबई अशी लढत आहे. भरपूर पथक आहेत महाराष्ट्रामध्ये. इथे जरी 24 पथक, ओ हो, इथे परफेक्ट आहे, गोड आवाज आहे आणि 6 धावांची भेट मिळेल लॉंग ऑफला. तर दोन्ही संघांना विनंती आहे, आपण आपला लिस्ट आमच्याकडे सुपूर्द करा. मॅच आहे युवा वाद्य पथक विरुद्ध शिवगर्जना पथक. युवा वाद्य पथक शिवगर्जना पथक. आपल्या प्लेइंग 11 लिस्ट ताबडतोब कॉमेंट्री बॉक्स मध्ये द्या. स्कोरर्सला आपल्या टीम्स पहिल्या सेट कराव्या लागतात मॅच सुरू होण्याच्या अगोदर. त्यामुळे लिस्ट पहिल्या पाठवा आणि इनिंग ब्रेक मध्ये, आता इनिंग तर संपून गेली होती, खरं तर टॉस अजून व्हायला हवा होता, झाला आणि मला वाटतं टॉस झालेला आहे पण लिस्ट अजून आलेलं नाही. युवा वाद्य पथक शिवगर्जना पथक. युवा वाद्य पथकची फलंदाजी आहे आणि मला वाटतंय सुसाट वेगानं, बुलेट ट्रेनच्या वेगानं सुपर 8 मध्ये जायचे ताल पथकाला. भारतामध्ये अजून बुलेट ट्रेन नाही आलेली, पण तुम्हाला अनुभवायचे असेल तर तुम्ही सिंहगड कॉलेजच्या मैदानावरती या, इथे बुलेट ट्रेन आहे. ताल पथक. मैदानामध्ये 52 धावा धाव फलकावरती. मात्र तिसरं षटक सुरू आहे आणि 52 धावा. यस, वंदनचे गोलंदाजांनी लोटांगण घातले. याच बरोबर सामना जिंकला. व्हॉट अ फिनिश. षटकार ठोकून फिनिश केलाय सामना, जसा ठोकलाय डीजे ठोक.